का मीच भेटतो का बघा जायला काय माहिती इंस्टाग्राम वर त्या कपल वाल्या बघा हे चोरीचे रस्ते घुसायला देवेश बाहेर आशू बाहेर खूप लेट उठलोय म्हणजे 11 वाजता उठलोय. हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर. आता चाललोय दोघांचे कपडे इस्त्री मारायला. यो बाई कालपासून चष्मा घालून येतो अजून चष्मा त्याने काढलीच नाही. पहिले जातो इस्त्री मारून घेतो आणि त्याच्यानंतर जातो फ्लॅटवर बघू तयारी झाली का नाही सगळी आपल्या गणपती बाप्पा मोरयाची. आणि तो लोकेश भाऊ तो तिथे काहीतरी करतोय. आता फ्लॅटवर बघू कपडा तर इस्त्रीचं भेटले ना आम्हाला. त्याला आणला सांजायला मारून ठेव तो घ्यायला गुंचरी माग चालले बघू फ्लॅटवर. पहिले चाय पितो जाऊन. चहा नाही पिले तर आमचा दिवस जात नाही काहीच. बघू आता काय चालले तर. बरोबर वाटतं का? ड्रेसिंग मारलेली मी तुम्हाला दाखवतो इथं फोन ठेवून. वाटतो का एकदम बरोबर की नाही नक्कीच मला कमेंट करा. पाण्याची ड्रेसिंग बघा. जातो आता फ्लॅटवर पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त आता आरती बाकी आहे. पाण्या भाई आपले कायम सोबत असतो बघा तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांच्या घरी नसतं पण आमची तर जास्त असते. तर तुम्ही नक्कीच आमचा पूर्ण ब्लॉग बघा. तुम्ही बघू शकता आमचा वारकरी देवेश भाई और आशु भाई और देवेश भाई का लाडू भाई और नया ब्लॉगर मार्केट में उतर गया है अभी. बाबू आमचा सेम देवासारखा झालेला आहे विठ्ठल. हे बघा आमचे मोठे भाऊ दर्शनासाठी आल्यात पहिल्याच दिवशी. करा आई बाय काहीतरी. आमच्या घराचं मस्त की जेवलो आम्ही मजबूत 3 जण. आता चाललो कालू आमच्या घरी दर्शनासाठी. बघू कालूची आणि कद्दूबाईची ड्रेसिंग. आय ऐकर टीव्ही वर दिसशील. ऐकर चालू संचेचं गेलो पण तिथं पण लई जेवायला लावला. एकदम पोट फुल झालेला आहे. आता बोललो जाऊन थोडा शूट मारतो दोघांचे आणि त्याच्यानंतर जाऊन डायरेक्ट झोपतो. त्याच्यात पूर्ण नाईट पर जागे राहणार. जोपर्यंत जागता ना तोपर्यंत राहणार. सासू भेटावं तर देऊच्या सारखी जे आलंय भारी सासू भेटले रे त्याला. बघ हातातला गोल टाकव सासून दिलेला त्या हातातला त्या दाखव ना. मनावर अशीच सासू भेटायला पाहिजे सेम टू सेम. मौत को छू के टक से वापस. बस दुसरं काय नको हीच अपेक्षा आहे आता देवाकडून. ड्रेसिंग वगैरे चेंज केली. झालं फ्लॅटवर 7ची आरती घ्यायला आणि मस्तपैकी चाय पिणार. येऊन मग अशा डायरेक्ट झोपलेलो दोघं पण. ते काहीतरी 6:30 वाजता उठलो एकदाच फ्रेश वगैरे होऊन आता आलोय आपल्या फ्लॅटवर. हे बघ याच्या काय हाय काय हाय त्याचं लक्ष आहे टीव्ही कडे. तो कोण आहे काय पिक्चर कुठला लागले. आले इकडे कलंबोली सॉरी कांबोड येण्याचा काय पार्सल बाकी होता तो घ्यायला. तर मला उद्या घालायचं म्हणून करतं आज घ्यायलाच आहे. बघ काय करतं भावांनो आलो ना आपण पार्सल घेण्यासाठी. आता चाललोय लोकेश दादाच्या घरी आणि पावसाचा मध्येच भयानकचा रूप दिसत होता म्हणून जरा बोललो घरी थांबलो.
आणि जेवायला गेलो तो घरी पण बोललो निसता घरचा दाखवल्यावर तुम्ही पण आणखीन कंटाळणार. पहिले जातो लोकेश दादाच्या घरी, तिथून जातो आपल्या तलाठी व्हायच्या इथं पण गणपती असतं, तिथं पाया पडून घेतो. आणि त्याच्यानंतर आपल्या आज एडिटरचा बड्डे म्हणजेच बाकीचा बड्डे, तुझा बड्डे सेलिब्रेशन करून घेतो. बजा तू वाजून दाखव मला काय लय टाइमपास झाला बालदांचे तर आणि मन्या काकाचे इथं. आता चाललो आम्ही केक आणायला तिघे जण. हे दोघं लवकरच झोपतील घरी जाऊन, पण आम्ही काय लवकर झोपणार नाही. मी तर लवकर काय झोपणार नाही आज. हा हा घेतलाय केक, आता चाललोय. बाकी पण आलेलं आहे. त्यांची स्पायडरमॅनची एक घेतली, त्यांना नाही समजून दिला. घेतली मग काय करतेच. तो ना काय The next day. खूपच लवकर उठलो, म्हणजे 9 वाजता. हे माझ्यासाठी खूप लवकर आहे 9 वाजता बोलला तर, कारण की घरी कार 4 वाजता चाले. पण माझं काय माहिती आहे अशा टायमिंगला फोन का स्विच ऑफ होतं. आता जातो फ्लॅटवर, पहिला दर्शन करतो आणि त्याच्यानंतर मस्त की चाय आणि पोहे खाऊन घेतो. आणि त्याच्यानंतर आपली जे डेली काम आहेत ती करून घेतो. आज काहीतरी जास्तच कामं निघले आहेत, कारण की तो इंजन खराब झाले, त्याच्यानंतर टायर पंक्चर झाले, त्याच्यानंतर त्या टेम्पोची क्लच पेड गेले, अजून पण त्या दुसऱ्या टँकरला काहीतरी झालं आहे. म्हणजे आज कामच काम आहेत, तर त्याच्यातच पूर्ण माझा वाटतं दिवस जाईल. मस्तपैकी आता टोलवतो पोहे. विचार केला का बोललो स्कूटीवर जाता पनवेलला, कारण की लय ट्रॉफिक असतं भयंकर. त्या दिवशी गेलो तो 1.5-2 तास नुसता पनवेललाच गेलो, तर तितक्याने पाऊस यायची सुरुवात झाली. मग आता काय मजबुरीन 4 व्हीलर घेऊन जायला लागेल, मजबुरीन. नाही तर पनवेलला या टायमिंगला 4 व्हीलर म्हणजे एकदम गुन्हा आहे. आता फुकाट मजबुरीन 4 व्हीलर घेऊन जायला लागेल. आणि सर्दी पण झालेली आहे मला तर आता. हे पाऊस बघा तुम्ही, डायरेक्ट पावसाने म्हणजे हेच करून टाकलं आहे. कामधंदा नव्हतं त्या पावसामुळं, कायच कोणी येत नाही मग कामं करायला. पाऊस काय ऐक नाही. आलतो पनवेलला, पण काय नशीबच माझे आहेत फुटके. तर ते फिटरला बोलले इधर लेके आओ, हमारे पास फिटर नहीं है ज़्यादा, ये वो. मग काय, मग आता आपला डेलीचा फिटर आहे, तो येणारे 2 दिवसांनी, तो आहे आजारी. मग ते काय उद्याची वाट बघावा त्याची, दुसरं काय ऑप्शनच नाही. आत्ताच बाटल्या डिलेवर केल्या, आता तिला गाडी कामाला टाकायला चाललो आहे. आणि आपली लक्ष्मी आता चालले भरण्यासाठी, खाली होण्यासाठी भरले, आता खाली होण्यासाठी चाललेली आहे. आपली कामाधंदा उरकून झालेली आहेत. आता जातो बोललो, ड्रेसिंग मारले, म्हणजे 10 दिवस तर डायरेक्ट आपण ठरवूनच ठेवले का 10 दिवस नवीनच कपडे घालायचे, फक्त शूज जुने आणि ऑल नवीन. तर आता जातो शूटला. आपला एकदम जुना एडिटर म्हणजे चिन्मय, ज्यानेच आपल्या खूप काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. म्हणजे इंस्टाग्रामला आपण जे आधी व्हिडिओ टाकायचे कपल, ते व्हिडिओ मी त्यांच्याच काढल्याने तेच व्हायरल झाले आहेत. मी तुम्हाला माझी ड्रेसिंग दाखवतो. थांबा, थांब रे इथे. तू ही तो मेरा जंगली सवेरा जैसे हुस्न. आता चष्मा घालून दाखवतो, काला दिसतो वाटतं मी इकडनं. ये अलग चष्मा आ गया ब्रो. ये चश्मा पहन के नहीं मेरे को जाने का है, ये तो दूसरा जाने का था, फिर अभी तुम्हारे लिए एक चष्मा पहन के दिखाता है. भेटू आता डायरेक्ट त्याची जवळ आणि काही फोटोमध्ये. हाच तो आपला एडिटर, तुम्ही कधी बघितला नसणार याला ब्लॉगमध्ये. यो खूप नो यस. तर आता आम्ही चाललोय फोटोशूटसाठी. बघू आता कुठे यांनी डिसाईड केलंय तिकडे. आणि यांनीच आपल्या खूप व्हिडिओ व्हायरल केले त्या इंस्टाग्रामवर, त्या कपलवाल्या. थँक्यू. आल्या आता यो गार्डन मधनं इथं घुसायला एंट्री नाही. मग आले विक ना, फर्स्ट टाइम आले मी या गार्डनला. इकडे गार्डनला कधी फिरलं नाही मी. एंट्री आहे बघ. हे इधर से किधर इधर से एंट्री. बहुत गंदा आहे का शूज. फोटोसाठी बघा हे चोरीचे रस्ते पण घुसायला लागते. माखल तो वेगळा आणि शूट पण गंदे होऊ शकतात. रिस्क आहे. लोक आहे म्हणून आले, नाही तर बरं चल तिकडे जाऊ दुसरे. अभी किधर से घुसने का, फक्त कष्ट आणि कष्ट, बाकी काही नाही. कष्ट आणि व्हा लवकरच नसतं. फटाफट 2-3 शूट मार.
भागते इधर से झाले. व्हिडिओ बनवली, रील्स पण बनवले. आज खूप दिवसानंतर आपण युट्यूबला पुन्हा एकदा प्रकट झालेलो आहोत. काही दिवसांसाठी युट्यूबला इंस्टाग्रामसाठी खास रील्स बनवले. आज बघू पब्लिकला आवडतो का नाही. खूप दिवसानंतर आपण रील्स टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा. शूट करून आलो इथं ताल्यावर, बोललो गणपती विसर्जन आहे आज. तर आपला भाई पण आहे, बघू शकता. पूर्ण ही गँग आहे गणपती विसर्जन वाली. हे बघा, दिलिये दिवाना तेरे लिए. काय माहिती कुणाची पनोती लागली बेंचोत, एवढी भयंकर पनोती लागले कुणाची तरी. कुठं आलतो मॅकडीला या बर्गर खायला, काय चिकन गाडी आणि समोरची. काय बोलायचं रे बाबा. बघा जायला काय माहिती हो कुठले रॉंग साईडचे आला आणि इकडे माझा वाटोला गेलाय आणि वाटोला काय कोणची पनोती लागले सकाळूच काय माहिती. मस्त की तिघ जण आलतो बर्गर खायला. अरे बेंचोत का मीच भेटत का सगळे का तुम्हाला. काय करतो मग आलो मॅकडीला पाणी व्हायच्या कृपेने. कुठे पाणी काय रे काय कुणाची पनोती लागली मध्येच ना. तो रॉंग साईडचे आला ना. आमचं पण थोडं लक्ष नव्हतं. आम्ही जारांगेच्या गाड्या बघत होतो जिकडं हायवेवरून येत होत्या त्या बघत होतो आणि बसवाला इकडनं गेला. तर तितक्यात त्यांनी तिथनं जाऊन ठोकला. आता काय बोललो बोला त्याला याच्या भारी. तर तो पैसे द्या तर काय येतं याच्याकडून पैसे घेतो काय. मग आता नेतो उद्या शोरूमला. एक ना एक पण होती म्हणजे माझ्या मागणीची आहे का ती काय सुटायची नाही म्हणतो वाटतं. काम आहेत बिचारी कोणची लागले. पाण्या भाई ऐकच नव्हतं का. चल चल मग काय करतं बाई, यायलाच लागलं ना का. मी आता ना अपघात झाला आमचा. चाललो होता मॅगदेशी गावात टाइमपास करायला. उद्या काय ते गाडीचा शोध समय लावू सकाळीच. आमच्या मागे ना खूप शनी लागलेले आहेत. बघा अहो गाड्यात ठोकतात. काय पनोती लागली काय माहिती. शनिविनी काहीच ना लागला. जो विक्की बोललेला आहे ना मॅगडी मध्ये तेच झालेलं आहे. 100%. चाललो घरी. वाजल्यात 3:30-4 वाजल्यात. जाऊन झोपतो कारण की उद्या परत 9 वाजता उठायचे आहेत. ती कामं चालूच येत नाही. हे कांड झालेले ते पण करून आणायचे. आणि जर माझं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा.